तो फक्त कागदाचा तुकडा नव्हता. तो माझे प्रेम, माझी निष्ठा आणि माझ्या तारुण्यातील त्या सर्व रात्रींचा वेदनादायक शेवट होता, ज्या मी तिच्या पायी व्यतीत केल्या होत्या. माझ्या हातातील तो स्टॅम्प पेपर पावसाच्या पाण्याने नाही, तर माझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या, थांबता न येणाऱ्या अश्रूंनी भिजत होता. ते अश्रू कदाचित आता रक्त बनले होते. मला ओढावे असे वाटत होते, विचारावे असे वाटत होते की आई, शेवटी असं का? माझ्या सेवेत काही कमी राहिली होती का? की तो मुलगा ज्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही, फक्त यासाठी प्रिय झाला कारण तो यशस्वी होता. मला त्यावेळी कल्पनाच नव्हती की हा निर्णय माझा विनाश नव्हे, तर एका अशा मार्गाची पहिली पायरी आहे, जी येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुधारणार आहे. पण त्या क्षणी मी फक्त तुटत होतो, विखुरत होतो. माझे नाव आकाश आहे. मी अशा कुटुंबात जन्मलो, जिथे स्वप्ने तर खूप उंच होती, पण छत खूप खालचे. आम्ही एक साधे मध्यमवर्गीय कुटुंबातील होतो. माझे वडील ट्रक चालवत होते. ते दिवसभर मेहनत करत, जेणेकरून आम्हा दोन्ही भावांना आणि आईला चांगले जीवन देता येईल. पण वाटते जीवनाला आमची ही छोटीशी आनंदाची अपेक्षाही मान्य नव्हती. मी तेव्हा अवघा 2 वर्षांचा होतो आणि माझा मोठा भाऊ सागर 4 वर्षांचा. एका दुर्दैवी दिवशी बातमी आली की वडिलांची ट्रक खोल दरीत कोसळली आहे. ते आम्हाला आणि आईला कायमचे एकटे सोडून गेले. आई तेव्हा तरुण होती. ती इतकी सुंदर होती की शेजारच्या बायका नेहमी हेव्याने तिच्याकडे पाहत. नातेवाईकांनी आणि घरच्यांनी खूप दबाव टाकला की तिने दुसरे लग्न करावे. पण आईने मला आणि सागरला छातीशी धरले आणि ठाम नकार दिला. नाही, माझ्या मुलांच्या डोक्यावर सावत्र बापाची सावली पडणार नाही. मी स्वतः कमावेन आणि त्यांना मोठे करीन. आईची ही गोष्ट ऐकून आजी रागाने म्हणाली की कमला, शहाणी हो. हे तारुण्य आणि ही 2 अनाथ मुले कशी सांभाळशील? जग फार वाईट आहे. आईने अश्रू पुसत आणि ठाम स्वरात सांगितले की आई, देव आहे ना, तो मदत करेल. मी लोकांचे कपडे शिवेन, मेहनत करीन, पण माझ्या मुलांना कोणाच्या दबावाखाली जगू देणार नाही. आणि खरेच तसेच झाले. आमच्या घराच्या अंगणात शिवणयंत्राची घरघर सुरू झाली. वडिलांची शेवटची निशाणी असलेले ते घर आता आमचे संपूर्ण विश्व बनले. आई पहाटे उजाडताच यंत्रावर बसत असे आणि रात्री उशिरापर्यंत कपड्यांच्या ढिगाऱ्यातून डोके वर काढत नसे. मी लहान होतो, पण स्वभावाने फार संवेदनशील. सागर भाऊ सुरुवातीपासूनच बेफिकीर आणि स्वतःच्या जगात हरवलेले. वेळ झपाट्याने पुढे सरकत होती. आईने दिवस रात्र एक करून आम्हा दोघांना शाळेत दाखल केले. सागर भाऊ अभ्यासात हुशार. माझे मन मात्र पुस्तकांपेक्षा आईच्या हातांकडे जास्त ओढले जाई. मी पाहत असे की सुई तिच्या बोटात वारंवार टोचते. सतत बसल्यामुळे तिची कंबर आखडते. एका संध्याकाळी आई धागा टाकण्याचा प्रयत्न करत होती, पण डोळे कमजोर झाल्यामुळे धागा सुईतून जात नव्हता. मी शांतपणे पुढे गेलो. तिच्या हातातून सुई घेतली आणि एकाच वेळी धागा टाकला. आई अवाक होऊन हसली. माझा आकाश तर आता मोठा झाला. आई, बटनही मी लावतो. मी निरागसपणे म्हणालो. नाही बाळा, तू शाळेचा अभ्यास कर, हे माझे काम आहे. तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. शाळेचा अभ्यास झाला आई. मला तुझ्याबरोबर बसायला आवडते. तो दिवस आणि मग एक न संपणारी साखळी सुरू झाली. शाळेतून आलो की दप्तर बाजूला ठेवून आईजवळ बसायचो. आधी बटणं लावणे शिकलो, नंतर काच, टाके, मग कात्री धरून कापणे. कपड्यांचे तुकडे जोडून नवे काहीतरी तयार करण्यात जी शांती मिळत होती, ती पुस्तकांच्या शब्दात नव्हती. सागर भाऊ शाळेतून आले की खेळायला निघत किंवा मित्रांसोबत फिरत. घर खर्च, राशन, आईच्या औषधांचे पैसे कुठून येतात यांची त्यांना कधीच फिकीर नव्हती. मागण्यांची यादी लांबच लांब ठेवत आणि आई कशी बशी पोट कापून त्या पूर्ण करत. 8वीत पोचलो तेव्हा मी निर्णय घेतला. एका रात्री आईचे हात हातात घेऊन म्हणालो की आई, आता पुरे, तू खूप थकतेस. मी काम सोडले तर घर कसे चालणार? तुझ्या भावाची फी, घर खर्च. तिच्या आवाजात चिंता होती. मी आहे ना आई, मी ठरवले आहे, आता मी शाळेत जाणार नाही. शिवणकाम आता मी शिकलो आहे. मी दुकानावर बसणार किंवा घरातच काम वाढवणार. आई तडफडली. नाही आकाश, तुझ्या बाबांचे स्वप्न होते की तुम्ही दोघे मोठे अधिकारी व्हाल.
आई, सागर भाऊ अधिकारी होतील, मी तुझा आधार होईल. मला तुझी ही मेहनत आता पाहवत नाही. खूप समजावल्यानंतर आणि वादानंतर आईला मान्य करावे लागले. मी शाळेला रामराम ठोकला. पुस्तके रद्दीवाल्याला विकली आणि त्या पैशातून दुकानासाठी नवे साहित्य आणले. आता आईच्या चेहऱ्यावर थकवा कमी आणि समाधान जास्त दिसू लागले. हळूहळू माझे काम जमले. हात स्वच्छ, डिझाईनची समज चांगली. शेजाऱ्यांच्या बायका आता आईऐवजी माझ्याच हाताचं शिवणकाम पसंत करू लागल्या. आम्ही आई मुलगा मिळून काम करू लागलो आणि घराची परिस्थिती सुधारू लागली. तिकडे सागर भाऊ कॉलेज ते विद्यापीठ गाठत होते. त्यांचे राहणीमान राजेशाही होत चालले होते. महागडे कपडे, मित्रांसोबत पार्ट्या आणि घराचा सगळा खर्च माझ्या खांद्यावर. पण मला कधी तक्रार वाटली नाही. हे माझे कर्तव्य आहे असे वाटत राहिले. एके दिवशी सागर भाऊ घरी आले. चेहऱ्यावर भीती आणि आनंद एकत्र. आई, मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. आईने जेवण थांबवले. काय झाले सागर, सर्व ठीक आहे ना? आई, मला एक मुलगी आवडली आहे. मी तिच्याशी लग्न करणार. आई हसली. छान आहे. कोण आहे मुलगी? तिचे नाव नेहा. खूप श्रीमंत घरची. तिच्या बाबांचा मोठा व्यवसाय आहे. माझ्या कपाळावर आठ्या उमटल्या. भाऊ, आपण मध्यमवर्गीय, शिंपीचे काम करतो. ते लोक आपल्याशी का संबंध जोडतील? सागर भाऊ रागाने म्हणाले की तुझी विचारसरणीच छोटी आहे आकाश. मी नेहाशी बोललो आहे. तिने घरच्यांना तयार केले आहे. फक्त तुम्ही जा आणि बोलणी पक्की करा. आई आनंदाने फुलून निघाली. मोठ्या मुलाचं सुखी लग्न ही प्रत्येक आईचे स्वप्न असते. श्रीमंत की गरीब याची तिला पर्वा नव्हती. फक्त मुलाचा आनंद हवा होता. पण मला कुठे ठाऊक होते की हे लग्न आमच्या हसत्या खेळत्या घराला उद्ध्वस्त करणारी पहिली वीट ठरणार आहे. नेहा फक्त सून बनून येणार नव्हती, तर एक वादळ बनून येणार होती, जे माझ्या आणि आईच्या शांततेला उद्ध्वस्त करणार होते. नेहाच्या घरच्यांनी होकार दिला होता, पण तो होकार अनेक न सांगितलेल्या अटी आणि दबाव घेऊन आला होता. ते फार श्रीमंत होते. त्यांचा होकार कदाचित सागर भाऊंचे नशीब किंवा नेहाची जिद्द, अन्यथा आमचा आणि त्यांचा काहीही मेळ नव्हता. एका रात्री सागर भाऊ व्याकुळ होऊन अंगणात फिरत होते. मी यंत्रावर एका सूटचा शेवटचा पल्ला दुमडत होतो. ते माझ्याजवळ येऊन थांबले. आकाश, हे घर. त्यांनी चारही बाजूंकडे तुच्छतेने पाहिले. हे घर नेहाच्या लायक नाही. मला हे पूर्णपणे आधुनिक हवे. नवे रंग, नवे फर्निचर, सगळे नवे. मी यंत्र थांबवले आणि आश्चर्याने त्यांना पाहिले. भाऊ, काय बोलताय तुम्ही? बाबांनी किती मेहनतीने हे घर बांधले होते. शेजारात कुणाकडेही असे मजबूत दगड टाईल्स नाहीत. हे घर तर आपली ओळख आहे. त्या जुन्या गोष्टी आहेत. सागर भाऊ रागाने म्हणाले. नेहाचे घर पाहिले आहेस? ते तर महाल आहे. ती इथे आली तर काय वाटेल? मला तर खूप लाज वाटेल. तेवढ्यात आई चहाचा कप घेऊन बाहेर आली आणि सगळे ऐकले. बाळा, घर स्वच्छ आणि नीटनेटके आहे. उत्तम बांधलेले आहे. आता आणखी खर्च कुठून करायचा? लग्नाची तयारी, जड दागिने. आकाश दिवस रात्र मेहनत करतो आहे. सागर भाऊंनी आईच्या हातातून कप हिसकावून घेतला आणि म्हणाले की आई, तू फक्त गरिबीचंच रडगाणे रडत राहतेस. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. नेहाला हे घर आवडले नाही तर? आईने डोळ्यांनी मला शांत राहायचा इशारा केला. मी गप्प झालो, पण मनात एक विचित्र घुसमट सुरू झाली. त्या दिवसानंतर आमच्या घरात शांतता नावाची गोष्टच उरली नाही. मी आणि आई पहाटे सूर्य उगवण्यापूर्वीच यंत्रावर बसत असू आणि रात्री उशिरापर्यंत काम करत असू. माझे डोळे दुखू लागले, कंबर दुखायला लागली. पण जेव्हा सागर भाऊंच्या चेहऱ्यावर समाधान दिसायचे, तेव्हा मी माझे सारे दुःख विसरून जायचो. आम्ही आई मुलगा जितके कमावत, तितके आता घराच्या राशनाबरोबरच नव्या सजावटीवर आणि सागर भाऊंच्या मागण्यांवर खर्च होऊ लागले. काही दिवसानंतर सागर भाऊ विद्यापीठातून पूर्ण मोकळे होऊन घरी आले. त्यांची डिग्री आता पूर्ण झाली होती. मी मनात आनंदी झालो की आता भाऊ मदत करतील. एका संध्याकाळी आम्ही सर्व जेवत बसलो होतो. तेव्हा आईने संधी साधली आणि मोठ्या प्रेमाने म्हणाली की सागर बाळा, आता अभ्यासही पूर्ण झाला. आता थोडी नोकरी पहा. घराची स्थिती तुझ्या समोर आहे. एकटाच आकाश कुठपर्यंत सांभाळणार? लग्नाचे खर्च डोक्यावर आहेत. मी आशेने भाऊकडे पाहिले. वाटले ते होकार देतील.
आणि माझे ओझे वाटून घेतील. पण त्यांचे उत्तर ऐकून माझ्या हातातून चमचा खाली पडला. ते बेफिकीरपणे सोफ्यावर पडले आणि म्हणाले की आई, अजून अभ्यासातून जीव सुटलेला नाही. आत्ताच नोकरीचे बंधन गळ्यात घालायचे. मला थोडा आराम करू द्या, मित्रांसोबत फिरू द्या. लग्नानंतर तर संपूर्ण आयुष्य नोकरी करायचीच आहे. आता मला माझी प्रतिमा बनवू द्या. लग्नात वर थकलेला मजूर दिसला तर चांगले दिसते का? मी म्हणालो, पण भाऊ, लग्नात लाखो रुपयांचा खर्च आहे. मी एकटा कसं काय सांभाळणार? अरे आकाश, भाऊंनी मला टोकले. तू नेहमी पैशांचीच भाषा करतो. तू कमावता आहेस ना, तर काय बिघडले? मोठ्या भावाच्या आनंदासाठी थोडे जास्त काम केलेस तर काय हरकत आहे? हे घर, हे सर्व काही आपल्या दोघांचेच आहे. माझा वाटा तूच वापरत आहेस ना? आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सागर, आकाश तुझा धाकटा भाऊ आहे, नोकर नाही. पहा त्याचा चेहरा, तारुण्यातच म्हातारा दिसू लागला आहे काम करून करून. बस आई, मूड खराब करू नका. सागर भाऊ चिडून उठले आणि घराबाहेर निघून गेले. आईने असहाय्यपणे माझ्याकडे पाहिले. मी हसण्याचा प्रयत्न केला. काही हरकत नाही आई, भाऊ बरोबरच म्हणतात. त्यांचे लग्न आहे, त्यांना आनंदी राहू द्या. मी आहे ना, मी सारे सांभाळेन. आईने मला घट्ट मिठी मारली आणि रडली. आकाश, तुझ्यासारखा मुलगा फक्त नशीबवाल्यांनाच मिळतो. सागरला कधीतरी हे समजेल अशी आशा आहे. मला ठाऊक नव्हते की सागर भाऊंचा हा बेफिक्रीपणा आणि स्वार्थ फक्त सुरुवात होती. लग्नाच्या तयाऱ्या जोरात सुरू होत्या. घर चमकत होते, पण त्या चमकण्यामागे माझा आणि आईचा घाम होता. सागर भाऊ पाण्यासारखे पैसे उधळत होते आणि ते वादळ जे नेहाच्या रूपाने येणार होते त्याची चाहूल आता स्पष्ट जाणवू लागली होती. लग्नाचा गोंधळ संपला. घरात लावलेले झुंबर काढले गेले. पाहुणे आपापल्या घरी परतले. पण आमच्या घराची शांतता परत आली नाही. सागर भाऊंचे नशीब उजळले होते. कदाचित नेहाच्या बाबांचा प्रभाव किंवा भाऊंची पदवी कामी आली. लग्नाला अवघे काही दिवस झाले आणि त्यांना एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत उत्तम नोकरी लागली. मी आणि आई खूप आनंदलो. देवाचे मनोमन आभार मानले की आता घराची स्थिती सुधारेल आणि माझे ओझे हलके होईल. पण ही आमची समजूत फार काळ टिकली नाही. नेहा वहिनी श्रीमंत बापाची लाडकी मुलगी होती, हे आम्हाला माहीत होतेच. पण त्यांच्या मनात गरिबीबद्दल आणि गरिबांबद्दल इतका द्वेष असेल याची कल्पना नव्हती. लग्नाला अवघे 8च दिवस झाले होते. एका सकाळी नाश्त्याच्या टेबलावर वहिनींनी प्रथम गोंधळ घातला. आईने प्रेमाने पराठा त्यांच्या थाळीत ठेवला. बाळा, खा, कमजोर होशील. नेहा वहिनींनी थाळी अशी दूर ढकलली जणू त्यात विष आहे. प्लीज आंटी, मी हे तेलकट पराठे खात नाही आणि कृपया माझ्या बाबतीत हस्तक्षेप करू नका. मी माझी डाएट स्वतः सांभाळते. आईचा हात हवेतच थबकला. मी रागाने सागर भाऊंकडे पाहिले. ते शांतपणे मोबाईलमध्ये गुंतले होते. भाऊ, वहिनी आईशी कशा बोलत आहेत? सागर भाऊंनी डोके वर करून उदासपणे म्हटले की आकाश, ती बरोबरच म्हणते. ती वेगळ्या वातावरणातून आली आहे. तिला आपली ग्रामीण पद्धत आवडत नाही. तू आणि आई तिला थोडा वेळ द्या, समजून घेईल. वेळ गेला, पण समजून घेण्याऐवजी अंतरच वाढत गेले. वहिनींना आईच्या खोकल्याने त्रास, चालण्या फिरण्याने त्रास, अगदी आईच्या उपस्थितीनेच त्रास. ती दिवसभर खोलीत बंदिस्त आणि बाहेर पडली की चेहरा काळा. मग जे घडायचे ते घडले. लग्नाला फक्त 2 महिने झाले आणि नेहा वहिनींनी घरात खळबळ माजवली. रात्रीच्या वेळी भाऊंच्या खोलीतून ओरडणे आणि भांडणांचे आवाज येऊ लागले. मी या घुसमटीत राहू शकत नाही सागर. मला स्वतंत्र घर हवे, नाहीतर मी बाबांकडे निघून जाईन. मी आणि आई घाबरून अंगणात बसलो होतो. थोड्या वेळाने सागर भाऊ आले. चेहरा रागाने तापला होता. ते सरळ आईजवळ आले आणि म्हणाले की आई, आता पाणी डोक्यावरून गेले आहे. नेहा या घरात सर्वांसोबत राहू शकत नाही. तिला स्वतःची खाजगी जागा हवी आहे. आई थरथरत्या आवाजात म्हणाली, तर काय हवे बाळा, आम्ही कुठे जाऊ? सागर भाऊंनी नजर चुकवत म्हटले की आई, हे घर बाबांनी बांधले होते हे खरे, पण नीट सजवले आणि आधुनिक केले ते मी माझ्या पैशांनी आणि माझ्या आवडीने. नेहासाठी या घरावर माझाच हक्क आहे. मी हे घर माझ्याकडे ठेवतो. हे ऐकून मी उभा राहिलो. याचा काय अर्थ?
या घरात माझ्या आणि आईच्या मेहनतीचे पैसे गुंतलेले आहेत आणि तुम्ही म्हणता हे घर फक्त तुमचे. भाऊंनी बोट उचलून दटावले. तोंड सांभाळ आकाश, मी मोठा आहे. तुला काय म्हणायचे आहे की मी माझ्या बायकोला घेऊन रस्त्यावर राहू का? मी ओरडलो. मग आई आणि मी रस्त्यावर राहू का? तेव्हाच आईचा कठोर आवाज आला, बस आकाश, गप्प बस. आईच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त एक प्रचंड रिकामेपणा होता. ती उठली, जुन्या पेटीकडे गेली, त्यातून घराचे कागद काढले आणि सागर भाऊंसमोर ठेवले. हे घे सागर, हे घर तुझे, आनंदी राहा. मी तडफडलो. आई, हे काय करतेस तू? आपण कुठे जाणार? आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि हलकेच हसली. आकाश, तुझ्या बाबांचे एक जुने घर आहे शहराच्या जुन्या भागात. आम्ही गावातून शहरात आलो तेव्हा तिथेच राहिलो होतो. आता ते उजाड पडले आहे, पण जमीन आपलीच आहे. आपण तिथे जाऊ. सागर भाऊंच्या चेहऱ्यावर एक क्षण लाज दिसली, पण नेहाच्या प्रेमाने आणि लोभाने ती लगेच दाबली गेली. आई, तुम्ही खरेच तिथे राहणार? ते तर पूर्णपणे तुटलेलं असेल. आईने वळून त्यांना पाहिले. घर तुटलेलं असू शकतं बाळा, पण खरं घर तर हृदयात बनतं. जेव्हा हृदयात जागा उरत नाही तेव्हा महालही रिकामा वाटतो. हे घर ठेव, मला आणि आकाशला काही नको. दुसऱ्या सकाळी आम्ही आमचे छोटे मोठे सामान बांधले. सागर भाऊंनी एकदाही थांबवले नाही. नेहाबाईंनी खोलीच्या खिडकीतून पाहत होत्या, चेहऱ्यावर विजयी हसू. जाताना आई दारात थांबली. तिने मागे वळून त्या घराकडे पाहिले, ज्याला तिने रक्ताच्या घामाने सजवले होते. मग सागर भाऊंच्या डोक्यावर हात फिरवला. ते नजर खाली घालून उभे होते. आनंदी रहा सागर, मला तुझ्याकडून काही तक्रार नाही. फक्त हे लक्षात ठेव की आईच्या आशीर्वादात आणि शापात फक्त एका अक्षराचा फरक असतो. मी जाते. देव तुम्हा दोघांना सुखी ठेव. मी पिशवी खांद्यावर टाकली आणि आईचा हात हातात घेऊन त्या घरातून बाहेर पडलो. जे कालपर्यंत माझे होते आणि आज परके झाले होते. मला माहीत नव्हते की ज्या जुन्या घराकडे आम्ही चाललो होतो तिथे धूळ आणि विराणी व्यतिरिक्त आमच्या वाटेला काय येणार आहे. त्या जुन्या घराचे छत कच्चे होते, भिंतीतून विटा सैल झाल्या होत्या. आम्ही कसेबसे साफसफाई करून एक खोली राहण्यालायक केली, पण त्या धुरळ्याने आईचा खोकला आणखीनच वाढला. मी औषधाची बाटली हातात घेऊन आईजवळ बसलो. आई, तोंड उघड आणि हे औषध घे. डॉक्टर म्हणाले दुर्लक्ष केल्यास प्रकृती आणखी बिघडेल. आईने औषध घेतले आणि माझे मनगट पकडले. आकाश, माझ्या आजाराची काळजी सोड. मला तुझी चिंता खाते. कधीपर्यंत तू एकटाच माझ्यासाठी भाकऱ्या करत राहशील? मी इच्छिते की मी जिवंत असतानाच तुझे घर वसले पाहिजे. मी वैतागून म्हणालो की आई, पुन्हा तीच गोष्ट. तू पाहत नाही का आपली स्थिती काय आहे? या तुटक्या घरात कोण मुलगी देईल? आई हसली. देवावर विश्वास ठेव बाळा, रोजी देणारी शक्ती वर बसली आहे. मी तुझ्या दूरच्या मामीशी बोलले आहे. त्यांची मुलगी नंदिनी फार समजूतदार आणि संयमी आहे. त्यांनी होकार दिला आहे. ते आपली गरिबी नव्हे, तुझी प्रामाणिक मेहनत आणि स्वभाव पाहत आहेत. मी नकार देणार इतक्यात आईची जिद्द आणि ढासळती तब्येत पाहून हार मांडली. लग्न अतिशय साधेपणाने झाले. ना वरात, ना बँडबाजा, ना मोठे जेवण. फक्त मंदिरात लग्न आणि विदाई. मी नंदिनीला घेऊन त्या विराण हवेलीसारख्या घरात आलो. खोलीत पाऊल टाकताच मला प्रचंड लाज वाटली. छताला जाळ्या लोंबकळत होत्या. मजला उखडलेला होता. नंदिनी शांतपणे चारपाईच्या काठावर बसली. मी धैर्य गोळा करून तिच्या जवळ गेलो. नंदिनी, मला माफ कर. माझ्याकडे तुला देण्यासाठी ना महाल आहे ना सागर भाऊंसारखे सजवलेले घर. इथे पावलोपावली अडचण आहे. कदाचित उपाशीही राहावे लागेल. जर तुला आता नको वाटत असेल तर नकार देऊ शकतेस. मी काही म्हणणार नाही. नंदिनीने डोके वर करून पाहिले. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त एक खोल शांतता होती. आकाश, मी डोळे उघडे ठेवून या घरात आले आहे. मला महाल नको, मला फक्त आदर आणि प्रेम हवे. ऐकले आहे, जिथे वडीलधाऱ्यांची सेवा होते तिथे देवाची कृपा आपोआप बरसते. मी इथे तुमचे ओझे वाटून घेण्यासाठी आले आहे, वाढवण्यासाठी नाही. आपण मिळून ही परिस्थिती बदलू. नंदिनीच्या बोलण्याने माझ्या मनावरील ओझे हलके झाले. मला विश्वासच बसत नव्हता की अशा काळातही अशा मुली अस्तित्वात आहेत. दुसऱ्याच दिवसापासून घराचे रूप बदलू लागले. नंदिनीने घराची अशी अवस्था केली
की ते खंडरही राहण्यायोग्य वाटू लागले. ती आईची इतकी काळजी घेऊ लागली की आई मला विसरलीच. मला वाटत होते की वर्षाने माझ्यावर विशेष कृपा केली आहे. एका संध्याकाळी मी कामाने थकून घरी परतलो तर नंदिनी हसत हसत पाण्याचा ग्लास देत म्हणाली की आज आनंदाची बातमी आहे. आईची तब्येत खूप चांगली आहे. त्यांनी स्वतः उठून गीता वाचली. मी देवाचे आभार मानले. हे सर्व तुझ्या सेवेचे फळ आहे नंदिनी. अन्यथा मी कदाचित आईला सुख दिवस दाखवू शकलो नसतो. आम्ही बोलतच होतो की दारावर टकटक झाली. मी दरवाजा उघडला तर शेजारचा दुकानदार उभा होता. आकाशभाई, हे वीज बिल आहे. गेले 3 महिने भरलेलं नाही. उद्या संध्याकाळपर्यंत भरलं नाही तर मीटर कापले जाईल. बिल पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. रक्कम माझ्या खिशापेक्षा खूप जास्त होती. मी घाबरून कपाळ दाबले. नंदिनी मागून येऊन उभी राहिली. काय झाले? काही नाही, फक्त वीज बिल जास्त आले आहे. मी विषय टाळण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली की माझ्याकडे काही पैसे आहेत. आईने विदाईला दिले होते, घ्या. मी लगेच नकार दिला. नाही नंदिनी, ते तुझे पैसे आहेत. मी त्यांचा उपयोग करू शकत नाही. माझ्या स्वाभिमानाने परवानगीच दिली नाही. नंदिनी हसली आणि म्हणाली की आपण नवरा बायको आहोत ना, मग आपल्यात माझे तुझे काय? अडचणीच्या वेळी एकमेकांच्या कामी येणार नाही तर कधी येणार? तिने माझ्या हातात काही नोटा ठेवल्या. त्या रात्री मला जाणवले की जर वर्षाने माझ्याकडून भव्य घर हिसकावले असेल तर त्याच्या बदल्यात मला नंदिनीसारखी सद्गुणी बायको आणि आईचे आशीर्वाद दिले आहेत. मला माहीत नव्हते की त्या जुन्या घराच्या जमिनीत कोणते रहस्य दडलेले आहे. पण इतके निश्चित होते की माझा खरा खजिना माझी आई आणि माझी बायकोच आहे. पण परीक्षा अजून संपलेली नव्हती. काही दिवसानंतर आईने मला जवळ बोलावले. त्यांचा चेहरा गंभीर होता. आकाश, अंगणाच्या कोपऱ्यात जो जुना लिंबाचं झाड आहे ना, उद्या त्याला तोडून टाक. मला तिथे काही विचित्र वाटते आहे. मला आश्चर्य वाटले. आई, तो झाड तर सावली देतो, का तोडायचे? त्यांनी फक्त एवढेच म्हटले की जे सांगते ते कर. आणि हो, त्या जागेची माती थोडी खणून मऊ करून दे. मी तिथे काही रोपे लावणार आहे. मला काही ठाऊक की आई खरेच रोपे लावणार की काही वेगळेच. मी होकार दिला. कदाचित आईला काही पूर्वसूचना झाली असेल किंवा फक्त वृद्धत्वाची शंका असेल. पण आईचा आदेश टाळता येत नव्हता. दुसऱ्या सकाळी सूर्य उगवताच मी कुदाळ उचलली. नंदिनीने नाश्ता दिला आणि घर कामात गुंतली. मी अंगणाच्या त्या कोपऱ्यात उभा राहिलो. पहिला फटका मारला. माती कठीण होती. वर्षानुवर्ष उजाड पडली होती. घाम कपाळावरून वाहत होता. आई खाटेवर बसून सतत पाहत होती. त्यांच्या नजरेत अस्वस्थता होती. मी शर्टाच्या काठाने घाम पुसला आणि म्हणालो की आई, मला समजत नाही ही मेहनत का करतोय. इथे विटा दगडांव्यतिरिक्त काय सापडणार? रोपे तसेच लावता येतील. आईने कठोरपणे म्हटले की प्रश्न करू नको आकाश, फक्त खणत राहा. जितके खोल करशील तितके बरे. मी खूण याच ठिकाणी लावली होती. तेव्हा नंदिनी पाण्याचा ग्लास घेऊन आली. आकाश, थकला असशील, विश्रांती घे, असे म्हणाली आणि आईकडे वळून, आई तुम्ही पण ना, जमीन खणल्याने काय निघणार? आईने नंदिनीला झिडकारले. सुनबाई, तू फक्त प्रार्थना कर की जी गोष्ट मी शोधते ती सापडावी. जर ती सापडली तर आपले नशीबच बदलून जाईल. मी आश्चर्याने आईला पाहिले. नशीब? आई, तू कोणत्या गोष्टी बोलत आहेस? वेळ आल्यावर सांगेन, आता हात चालव. मी पुन्हा खणू लागलो. 2 तास सतत मेहनत केली. हात बधीर झाले. खड्डा बराच खोल झाला. अचानक कुदाळीला कठीण वस्तू धडकली. टणक मोठा आवाज आला. मी दचकलो. हा कसला आवाज? नंदिनी जवळ आली. वाटते दगड आहे. मी सावधगिरीने माती काढू लागलो. नाही नंदिनी, दगडाचा आवाज असा नसतो. हे वेगळेच आहे. आई जी आत्तापर्यंत बसली होती ती वेगाने उठून खड्ड्याकडे आली. लवकर कर आकाश, माती काढ. पहा काय आहे. मी हातांनी माती काढली. खाली गंज चढलेली धातूची पेटी दिसू लागली. हृदय वेगाने धडकू लागले. आणखी माती साफ केली. एक छोटी जुनी लोखंडी पेटी बाहेर आली. बरीच वजनी होती. मी फार त्रासाने ती बाहेर काढली आणि फरशीवर ठेवली. आई, हे काय आहे? मी धापा टाकत विचारले. तुम्हाला याची आधीपासूनच माहिती होती का? आई त्या पेटीला पाहून रडू लागली. जणू हरवलेले भेटले.
जमिनीवर बसली आणि थरथरत्या हातांनी माती पुसू लागली. धन्यवाद देवा, धन्यवाद की ही सुरक्षित आहे. मला भीती होती कुणी काढून तर नेली नसेल. नंदिनी हैराण, आई यात काय आहे सांगा ना. मी झाकण उघडण्याचा प्रयत्न केला. मोठे जुने कुलूप होते. द्या मी फोडतो. कदाचित यात काही उपयोगी गोष्ट असेल. मी कुदाळ उचलली. सावध, आईने ओढून थांबवले आणि पेटीवर झुकली. आता कुणी हात लावणार नाही. अजून वेळ आलेली नाही. मी चिडलो, आई मर्यादा असते. आम्ही इतकी मेहनत केली आणि तुम्ही म्हणता वेळ नाही. आमची अवस्था पहा. यात काही असेल जे उपासमारीच्या अडचणी संपवे. आईने पेटी मांडीवर घेतली. चेहरा पूर्ण गंभीर. आकाश, ही माझी अमानत आहे. ही फक्त तेव्हाच उघडले जेव्हा मला खात्री पटेल की याला सांभाळणारा हकदार कोण आहे. तू फक्त माझी सेवा केलीस. संयमाची परीक्षा अजून बाकी आहे. मी आणि नंदिनी एकमेकांकडे पाहू लागलो. हे काय प्रकरण होते? शेवटी त्या गंजलेल्या पेटीत काय होते जे आई इतकी वर्ष लपवत होती आणि आता सापडल्यावरही दाखवायला तयार नव्हती. आईने नंदिनीला आदेश दिला की ही माझ्या खोलीत ठेव आणि सावध, तुम्हा दोघांपैकी कुणी हिला हात लावला तर ज्या दिवशी माझा आदेश होईल त्या दिवशी हे कुलूप तुटेल. नंदिनीने शांतपणे पेटी उचलली आणि आत नेली. मी अंगणातच बसून राहिलो. मनात हजारो प्रश्न. आम्ही त्या गुडातच होतो की दारावर जोरजोरात थाप पडली. ही थाप सामान्य नव्हती. जणू कोणी दरवाजा तोडणार. मी घाबरून उठलो. दरवाजा उघडला तर समोरचे दृश्य पाहून भानात हरपले. समोर सागर भाऊ उभे होते. त्यांच्यासोबत नेहा वहिनी होत्या. नाकावर रुमाल ठेवून, चमकदार कपडे, महागडी गाडी, आमच्या तुटक्या घराचा उपहास करत होते. मी आश्चर्याने म्हणालो की सागर भाऊ, तुम्ही इथे? सर्व बरे ना? सागर भाऊंनी तिरस्कारपूर्ण नजर टाकली आणि ढकलत आत आले. कुशल मंगलच आहे आकाश. मी फक्त पाहायला आलोय की ज्या घरासाठी तू माझी साथ सोडली ते आता कशा अवस्थेत आहे. वाटते तुम्ही गोठाच बनवला आहे. माझ्या हृदयात खंजीर खुपसला. भाऊ, हे आईचे घर आहे, असे बोलू नका. नेहा वहिनींनी खाटेकडे बोट दाखवले. अरे देवा, मी इथे बसू शकत नाही. किती धूळ आहे. सागर, लवकर बोला आणि निघू. इथे श्वास घेणेही कठीण आहे. नंदिनी आतून पाणी घेऊन आली आणि नम्रतेने म्हणाली की दादा, पाणी घ्या. आम्ही गरीब खरे पण निर्दयी नाही. सागर भाऊंनी हाताने ग्लास दूर केला. सोडा. माहीत नाही हे पाणी स्वच्छ आहे की नाही. मी पाणी प्यायला आलो नाही. आई दारात उभी हे सर्व ऐकत होती. त्यांच्या आवाजात राग होता. सागर, पाणी नको तर जे सांगायचे ते सांग आणि निघून जा. माझ्या मुलाच्या घराची बेइज्जती करण्याची गरज नाही. सागर भाऊ आईकडे वळले. आई, मी तुझ्या भल्यासाठीच आलोय. ऐकले तू आजारी आहेस म्हणून शेवटच्या वेळी तुला पाहून घ्यायला आलोय. आणि हो, मी शहरात नवे प्लॉट घेतले आहे. उद्या आकाश येऊन हिस्सा मागू नये म्हणून तू लिहून दे की तुमचा माझ्याशी काही संबंध नाही. मी रागाने थरथर कापू लागलो. सागर भाऊ, लाज वाटली पाहिजे. समोर आई उभी आहे. आम्ही भुकेने मरू पण तुमच्या दारात भीक मागायला येणार नाही. तुमची दौलत तुम्हाला मुबारक. आईने पुढे येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवला. आकाश, राग करू नको. याला बोलू दे. याच्या डोळ्यांवर लोभाची पट्टी बांधली आहे. मग सागरला म्हणाल्या की जा बेटा, तुला लिहून देते की माझा तुझ्याशी संबंध नाही. तू तुझी संपत्ती सांभाळ. मी माझ्या आकाशबरोबर सुखी आहे. पण लक्षात ठेव, वेळ नेहमी एकसारखा नसतो. आज ज्या मातीला तू तुच्छ समजतोस तीच उद्या कदाचित तुझ्या डोक्याचा ताज बनेल. सागर भाऊ हसले. आई, तुझ्या या भाऊक गोष्टी आता जुन्या झाल्या. माती मातीच राहते. चला, इथे थांबणे वेळेचा अपव्यय आहे. जाताना सागर भाऊंची नजर खणलेल्या खड्ड्यावर पडली. ते एक क्षण थांबले. हे काय आहे? खजिना शोधताय का? उपहासाने विचारले. माझे हृदय थबकले. नंदिनीचा चेहरा पांढरा पडला. मी सावरून म्हणालो की नाही भाऊ, फक्त रोपे लावायला जमीन मऊ केली होती. हो, लावा रोपे. कदाचित विकून 2 वेळेची भाकरी मिळेल. असे म्हणत ते निघून गेले. गाडीचा दरवाजा जोरात लावला. त्यांच्या जाण्यानंतर मी जमिनीवर बसलो. डोके गुडघ्यात घातले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, ही कशी परिस्थिती आहे?
माझा सक्का भाऊ मला फकीर समजतो. नंदिनीला देण्यासाठी काही नाही. तुमच्या उपचाराचे पैसे नाहीत. चांगुलपणाचे हेच फळ आहे का? नंदिनी शेजारी बसली, पाठ थोपटू लागली. आई हळूहळू माझ्या जवळ आली. माझा चेहऱ्यावर उचलला. अश्रू पूस आकाश. पुरुष रडत नाही. सागरने जे पाहिले ते दिसते, पण मी जे पाहते ते खरे आहे. कोणते खरे आई? आईने खोलीकडे बोट दाखवले जिथे पेटी होती. ते खरे जे अजून बंद आहे. तू सागरचे टोमणे सहन केलेस, संयम केलास. देव कुणाचे कर्ज ठेवत नाही. आज त्याने तुला नाकारले, उद्या तो तुझ्या उंबरठ्यावर असेल. फक्त थोडा वेळ थांब. उद्या ती पेटी उघडेल आणि तुझी परीक्षा संपेल. आईच्या बोलण्याचा पूर्ण अर्थ समजत नव्हता, पण त्यांच्या डोळ्यात जी चमक होती ती मला धीर देत होती. मी ठरवले की काही झाले तरी हिंमत सोडणार नाही. रात्रीचा शेवटचा प्रहर होता. झोप कोसो दूर. सागर भाऊंचे शब्द कानात घुमत होते. मी कूस बदलत होतो की नंदिनी जागी झाली. आकाश, तुम्ही अजून जागे आहात? झोप कशी येईल नंदिनी? माझेच रक्त मला फकीर म्हणाले. आईची सेवा करून चूक केली का? तुला 2 वेळची भाकरीही देऊ शकत नाही. नंदिनीने माझ्या हातावर हात ठेवला. अशा गोष्टी बोलू नका. देव पाहत आहे. सागर भाऊंकडे संपत्ती आहे पण सुख नाही. तुमच्याकडे आईचा आशीर्वाद आणि माझी साथ आहे. पहाच, देव नक्की मार्ग काढेल. सकाळ झाली. घरात विचित्र शांतता. मी आंघोळ करून गीता वाचायला बसलोच होतो की आईच्या खोलीतून जोरदार खोकल्याचा आवाज आला. मी आणि नंदिनी धावत गेलो. आई बेशुद्ध पडली होती. रंग हळदीसारखा पिवळा पडला होता. आई, मी ओरडलो. डॉक्टरांना बोलावतो. आईने कठोरपणे माझा हात पकडला. पकडीत अजूनही तीच ताकद होती. नाही आकाश, आता डॉक्टरांची वेळ नाही. आता निर्णयाची वेळ आहे. मी घाबरलो. आई, अशा गोष्टी बोलू नको. तू बरी होशील. आईने टेबलाकडे बोट दाखवले जिथे पेटी होती. ती उचल. मी आश्चर्याने पाहिले. पण आई, तुम्ही म्हणाला होतात वेळ नाही आली. आईच्या आवाजात विचित्र चमक होती. वेळ आली आहे बेटा. मला वाटते माझ्या श्वासाची दोरी आता कमजोर होते. मी नाही इच्छित की माझ्या जाण्यावर तुम्ही अस्वस्थ फिरावे. मी माझ्या जिवंतपणेच तुला तुझा हक्क देऊ इच्छिते. नंदिनीने पाणी आईच्या ओठांना लावले. आई, हिम्मत बाळगा. आकाश आत्ता उघडेल. मी कोपऱ्यातून हातोडा चिन्नी उचलली. हात थरथरत होते. हा तो क्षण होता ज्याची आम्ही वाट पाहत होतो. पण एक अनोळखी भीतीही होती. फोड याला, आईने आदेश दिला. मी पहिली मार कुलूपावर मारली. लोखंडाचा तीव्र आवाज घुमला. कुलूप जुनेच होते पण मजबूत. जोरात मार आकाश. घाबरू नको, हे तुझेच आहे. आईने धीर दिला. मी पूर्ण ताकद लावून दुसरी मार मारली. खटकन कुलूप तुटले आणि खाली पडले. माझे हृदय छातीतून बाहेर येणार इतके धडधडत होते. नंदिनी श्वास रोखून उभी होती. आईने थरथरत्या हातांनी इशारा केला. उघडा याला. पहा यात काय आहे. मी हळूहळू पेटीचे जड झाकण वर उचलले. झाकण उघडताच एक जुना सुगंध खोलीत पसरला. मी आत डोकावले तर माझे डोळे विस्फारले गेले. मेंदू सुन्न झाला आणि तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. पेटी रिकामी नव्हती, ती वरपर्यंत भरलेली होती. सर्वात वर जुन्या कपड्यांचे काही थर होते. मी थरथरत्या हातांनी ते कपडे बाजूला केले. खालून सोनेरी चमक उफाळून आली. नंदिनीच्या तोंडातून अनियंत्रित ओरड निघाली. अरे देवा आकाश, हे पहा, हे तर सोने आहे, खरे सोने. मी थरथरत्या हातांनी एक जड मखमली पिशवी बाहेर काढली. ती उघडतात त्यात सोन्याचे जड सेट, बांगड्या, चुड्या होत्या. खोली दागिन्यांच्या चमकाने उजळून निघाली. हे ते जुन्या काळातील जड दागिने होते जे आजच्या काळात मिळणे अशक्य होते. मी आश्चर्याने आईकडे पाहिले. आई, हे सर्व तुझ्याकडे होते? आम्ही दाणादाण भोगत होतो आणि तुम्ही हे लपवून ठेवले होते? आईच्या चेहऱ्यावर फकीरासारखे हसू होते. हो आकाश, हे तुझ्या बाबांची कमाई होती. जेव्हा ते जिवंत होते तेव्हा त्यांनी माझ्यासाठी हे सर्व बनवले होते. मी दागिन्यांमधून एक दुमडलेला कागद उचलला. हाच तो कागद होता ज्याचा उल्लेख आई करत होत्या. मी तो उघडला आणि वाचू लागलो. माझे शब्द अश्रूंमध्ये विरघळत होते. त्यावर लिहिले होते की हे सर्व काही माझ्या त्या मुलाचे असेल जो मला सांभाळेल, जो नेहमी माझ्या सोबत राहील. आई थरथरल्या. आई, तू ही अट का ठेवली?
मी तुझी सेवा या सोन्या चांदीसाठी केली नव्हती. मी तर ईश्वराची कृपा म्हणून तुझ्या चरणी बसलो होतो. मला हे सर्व नको, मला फक्त तू हवीस. आईने माझा हात धरला. गप्प बस वेडा. मला माहीत आहे की तुझी नियत स्वच्छ होती, त्याचमुळे हे तुझ्या वाट्याला आले. सागरच्या मनात जर थोडाही दया असती तर कदाचित तोही याचा हकदार झाला असता. पण त्याने मला ओझे समजले. मी हे दागिने तेव्हा जमिनीत पुरले जेव्हा सागरचे लग्न झाले आणि त्याच्या डोळ्यात लोभ स्पष्ट दिसू लागला. मला भीती होती की तो हे सर्व विकून तुला रस्त्यावर आणून उभा करेल. नंदिनी कृतज्ञतेचे अश्रू ढाळत होती. आकाश, पहा ईश्वराचे काम. सागर भाऊंनी तुम्हाला विटांचे घर दाखवले आणि ईश्वराने तुम्हाला सोन्याची खाण दिली. मी दागिने पुन्हा पेटीत ठेवले. माझ्या मनावर अजूनही आईच्या प्रेमाचा भार होता. मला लाज वाटत होती की मी एक क्षण तरी का विचार केला की आईने आमच्यासाठी काहीच केले नाही. आईने गांभीर्याने म्हटले की आकाश, आता रडारड बंद कर. उद्या सकाळीच यातले काही दागिने विकून ये आणि स्वतःचा व्यवसाय सुरू कर. मला तुला या जगात कोणाच्या उपकाराखाली दबलेलं पाहायचं नाही. मी आईच्या हाताचे चुंबन घेतले. आई, तुझा आदेश आहे, मी तसेच करेन. आता मी तुला ते जीवन देईन ज्याची तू हकदार आहेस. आम्ही या आनंदाच्या क्षणातच होतो, पण आम्हाला माहीत नव्हते की नियतीचा न्याय दुसऱ्या बाजूनेही सुरू झाला आहे. जिथे आमच्या घरात कृपा बरसत होती तिथे शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यात सागर भाऊंच्या भव्य बंगल्यात कर्मांचे फळ दाळ ठोकत होते. दुसऱ्या सकाळी मी शहरातील सर्वात मोठ्या सराफा बाजारात उभा होतो. माझ्यासमोर सेठ धनीराम बसले होते, जे सोन्याच्या पारखीत निपुण मानले जातात. त्यांनी डोळ्यावरचा वर्धक काच काढला आणि आश्चर्याने मला पाहिले. आकाश भाई, हे तुम्ही कुठून आणले? हे तर शाही काळातील शुद्ध सोने आहे. याची कटाई आणि बनावट आजच्या कारागिरांच्या वसाची गोष्ट नाही. मी गंभीरपणे उत्तर दिले की सेठ साहेब, हे माझ्या आईची आयुष्यभराची गुंतवणूक आहे. मला उत्तम किंमत हवी आहे. मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. सेठने मान डोलावली आणि नोटांच्या गड्ड्या माझ्यासमोर ठेवल्या. घे बेटा, ही एवढी रक्कम आहे की तू शहरात कोणताही मोठा व्यवसाय सुरू करू शकतोस. तुझ्या आईने तुझ्यासाठी खरंच खजिना जपला होता. घरी येऊन मी ती रक्कम आईच्या चरणी ठेवली. आईने थरथरत्या हातांनी माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाल्या की जा आकाश, देव तुझ्या व्यवसायात बरकत देव. हे तुझे हक्काचे होते जे तुला मिळाले. आता जगाला दाखवून दे की आईची सेवा व्यर्थ जात नाही. मी देवाचे नाव घेऊन कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. आईचा आशीर्वाद माझ्यासोबत होता. सकाळी लवकर दुकान उघडत आणि रात्रीपर्यंत मेहनत करत. ग्राहकांची रांग लागली. माल येत आणि हातोहात विकला जाई. ज्याला देव लपून मदत करतो त्याचे काम लवकर चालते. काही महिन्यातच माझी छोटी दुकान एका मोठ्या शोरूममध्ये बदलली. मी शहराच्या श्रीमंत भागात नवे घर घेण्याचा बेत केला, जेणेकरून आई आणि नंदनीला ते सुख देऊ शकेन ज्याची त्या हकदार होत्या. दुसऱ्या बाजूला निसर्गाचा स्वतःचा हिशोब चालू होता. एका संध्याकाळी मी घरी परतलो तर नंदनी काळजीच्या अवस्थेत दारात उभी होती. आकाश, तुम्ही ऐकले? तिने घाबरलेल्या आवाजात विचारले. मी बूट काढताना म्हणालो की काय झाले, सर्व ठीक तर आहे? नंदिनीने पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाली की आज शेजारात चर्चा होती की सागर भाऊ दिवाळखोर झाले आहेत. त्यांच्या पार्टनरने सर्व पैसे हडप केले आणि पळ काढला. ऐकले आहे ते पूर्णपणे कंगाल झाले आहेत. मी थक्क होऊन म्हणालो की काय बोलतेस? सागर भाऊंचा तर कोट्यवधींचा व्यवसाय होता. हो आकाश, पण चोरी छुपी कमाई आणि आईच्या शापात मोठी ताकद असते. नंदिनीने दुःखाने म्हटले की लोक सांगतायत बँकवाले त्यांचे घर लिलाव करणार आहेत. कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे काहीच उरले नाही. माझे हृदय जोरात धडकले. ज्या भाऊने मला घराबाहेर काढले होते ते आज स्वतः बेघर होणार होते. मी लगेच आईकडे पाहिले, जी माळ जपत होती. तिने आमचे बोलणे ऐकले होते. आई, सागर भाऊंसोबत फार वाईट झाले, मी हळूच म्हणालो. आईने माळ थांबवली. डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त एक विचित्र समाधान होते. आकाश, हे कर्मांचे फळ आहे. मी त्याला श्राप दिला नव्हता, पण माझे मन दुखावले होते. आकाश थरथरला होता जेव्हा त्याने आजारी आईला धक्के देऊन बाहेर काढले होते. आज त्याला समजले की लाचारी कशी असते. काही दिवसानंतर बातमी आली की सागर भाऊंचा तो भव्य बंगला विकला गेला. त्यांची बायको, जी कधी जमिनीवर पाय ठेवत नव्हती,
ती आता भाड्याच्या घरासाठी भटकत होती. दागिने, गाड्या, नोकर सर्व संपले होते. सागर भाऊ रस्त्यावर आले होते. मी माझ्या नव्या गाडीत बसून शोरूमकडे जात होतो की रस्त्याच्या कडेला एक माणूस मान खाली घालून बसलेला दिसला. तो दुसरे कोणी नव्हता तर सागर भाऊच होते. कपडे मळके, चेहऱ्यावर लाज आणि थकव्याची धूळ. मी गाडी थांबवली. माझा विवेक मला झिंजोडत होता की मी आपले रक्त अशा अवस्थेत कसे सोडू शकतो. आईने शिकवले होते की वाईटाचे उत्तर चांगुलपणाने द्यावे. मी गाडीतून उतरलो आणि त्यांच्या जवळ गेलो. सागर भाऊ, मी हाक मारली. त्याने डोके वर केले. मला पाहून डोळ्यात लाजेऐवजी लाचारी होती. आकाश, तू इथे माझा तमाशा पाहायला आलायस? आवाज भराटला होता. मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. नाही भाऊ, तमाशा जग पाहतो. मी तर भाऊ आहे. चला गाडीत बसा. कुठे? त्यांनी आश्चर्याने विचारले. घरी, मी ठाम म्हटले. माझ्या घरी, कारण त्या घराची छत तुमच्यासाठीही आहे. सागर भाऊ मला विस्फारलेल्या नजरेने पाहत राहिले. ज्याला त्यांनी नाकारले तोच आज आधार बनत होता. मी सागर भाऊंचा हात धरून जेव्हा माझ्या भव्य ड्रॉइंग रूममध्ये शिरलो तेव्हा नंदिनी आश्चर्याने खिळून राहिली. घराची चमक धमक पाहून सागर भाऊंचे डोळे विस्फारले. ते लाजेने मान खाली घालून सोफ्याच्या काठ्यावर बसले. आकाश, त्यांचा आवाज थरथरत होता. हे सर्व तुझे आहे? हा महाल, या गाड्या, तू इतका श्रीमंत कसा झालास? मी तर तुला मातीत मिसळून टाकले होते. मी हसून पाण्याचा ग्लास ठेवला. भाऊ, देव ज्याला सांभाळतो त्याला कोणी मिटवू शकत नाही. आणि माझ्याकडे तर आईच्या प्रार्थनेचा तो आधार होता ज्याला जगाची कोणतीही ताकद तोडू शकत नाही. तेव्हाच नोकर आईची व्हीलचेअर घेऊन खोलीत आला. सागर भाऊने आईला पाहता क्षणी चरणी लोटांगण घेतले. लहान मुलासारखे ढसाढसा रडू लागले. आई, मला माफ करा. मी आंधळा झालो होतो. संपत्तीच्या लालसेने मला दगड बनवले होते. आज माझ्याकडे काहीच उरले नाही, ना घर, ना संपत्ती, ना इज्जत. आईने थरथरत्या हाताने सागरच्या डोक्यावर हात ठेवला. पण डोळ्यात माझ्यासाठी जी चमक असायची ती नव्हती. उठ सागर, आई म्हणाल्या. मी तुला माफ केले. देव तुला योग्य मार्ग दाखव. सागर भाऊंनी अश्रू पुसत माझ्याकडे पाहिले. आकाश, मी पूर्णपणे गरीब झालो आहे, पण तू एवढ्या कमी वेळात एवढ्या उंचीवर कसा पोचलास? मी उठलो आणि कपाटातून ती पेटी आणि ती खास चिठ्ठी काढून आणली आणि चिठ्ठी सागर भाऊंच्या हातात दिली. वाचा भाऊ, हेच ते रहस्य आहे जे आईने वर्षानुवर्ष मनात लपवून ठेवले होते. सागर भाऊंनी मोठ्याने वाचले. हे सर्व काही माझ्या त्या संतानाचे असेल जो मला सांभाळेल, जो नेहमी माझ्या सोबत राहील. त्यांच्या हातातून चिठ्ठी खाली पडली. मी मऊ स्वरात म्हणालो की भाऊ, जुन्या घराला तुम्ही कचरा समजून माझ्या स्वाधीन केले होते. त्याच्या जमिनीत आईने बाबांच्या काळातील प्रचंड सोने पुरले होते. आई हवे तर हे सर्व तुम्हाला देऊ शकल्या असत्या, पण त्या पाहू इच्छित होत्या की कोण खरा मुलगा बनून साथ निभावतो आणि कोण फक्त स्वार्थ बघतो. आई माझ्या सेवेचा मोबदला सोन्याने चुकवू इच्छित होत्या, पण मी तर त्यांची सेवा देवाच्या प्रसन्नतेसाठी केली होती. पण देवाने माझ्या खऱ्या भावनेला स्वीकारले आणि हा खजिना माझ्या झोळीत टाकला. सागर भाऊ दगडासारखे स्थिर होऊन मला पाहत राहिले. आज त्यांना जाणवले की वृद्ध आईला घराबाहेर काढून त्यांनी खरे तर आपल्या नशिबाला लाथ मारली होती. मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो की तुम्ही काळजी करू नका भाऊ, हे घर तुमचेही आहे. तुम्ही इथे जितके दिवस हवे तितके दिवस राहू शकता. तुमच्या सर्व गरजा पूर्ण होतील. मी सागर भाऊंना छत, जेवण आणि मान दिला, जेणेकरून त्यांना कधीच जाणवू नये की ते कधी या घराचे मालक होते आणि आज आश्रित आहेत. माझा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत गेला, कारण माझ्या डोक्यावर आईची सावली होती आणि ओठांवर त्यांच्या प्रार्थना होत्या. तर दुसऱ्या बाजूला सागर भाऊ सर्व काही मिळूनही आतून रिकामेच राहिले. ते त्या घरात राहत तर होते खरे, पण डोळ्यात नेहमी एक खंत आणि पश्चाताप राहिला. ते त्या सुखापासून आणि प्रेमापासून वंचित राहिले जे फक्त आईच्या सेवेत मिळते. आई वडिलांना वाटतं की आपण मुलांना मोठं करतोय, पण खरं तर आपण त्यांच्या आशीर्वादानेच फुलतो. ज्या घरात आईबाबांची कदर नसते तिथून सुख आणि बरकत कायमची निघून जाते. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा
आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.